हॅलो पब्लिक, कसे आहात तुम्ही? आय होप चांगले असणार. तर आज माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. ही बघा, काय होतं, तू क्लासला गेलतीस, काय होतं तुझ्या क्लासमध्ये? क्लासमध्ये आज सरांनी पारे विचारले. पाडे, आणि तू एवढा मेकअप करून का गेलतीस मग? मी डान्स करायला गेलती, मग ते टीचरनी म्हणजे डान्स करायला गेलती. मला वाटलं की डान्स आहे तिथे, तर तिथे तर नाटक होत होतं म्हणून आम्ही लोक आलो दोघी निघून. अच्छा, मग पाडे का घेतले मग? मी दुसऱ्या क्लासमध्ये गेलती, तिथे डान्स होता. मग मी कुठे घरी कुठे आली. शैक्षणिक क्लास कुठं आहे तो? तो इथेच गणेश नगरमध्ये आहे. आणि तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल तर तुम्ही करा. आणि मी घरी आले तर कपडे चेंज केले, मग नंतर दुसऱ्या क्लासला गेले. दुसऱ्या क्लासचं नाव काय? उमंग क्लासेस. उमंग क्लासेस. हां, काय शिकवतात त्या क्लासमध्ये? त्या क्लासमध्ये पारे घेतात, इंग्लिश स्पीकिंग शिकवतात, मराठी स्पीकिंग शिकवतात. पैसे घेतात? हो. हो, किती रुपये? 7,000 फी घेतात. किती वर्षाचे? वर्षाचे का? हो, वर्षाचे. वर्षाचे 7,000. जर तुम्हाला हिच्या क्लासमध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. आता आम्ही अशीच मी बसलेली होती, तेव्हा मला असं वाटलं आपण ब्लॉग बनवूयात, तर मग मी ब्लॉग बनवते. तर मी आठ वाजल्यापासून अशीच बसली आहे, कारण 8 वाजता आमचा बिग बॉस लागतं. आता बिग बॉसमध्ये काय चाललं तुम्ही बघा. आवाज तर करा. बिग बॉसमध्ये भाऊचा धक्का चालू आहे. सगळ्यांना ओरडा भेटायला लागलाय, म्हणून आम्ही एवढं बघत नाही. आता जेव्हा नॉमिनेट होणार आहे तेव्हा आम्ही बघणार आहे. हा या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला दिसलं, आम्ही जर बघितलं तर तुम्हाला दिसेल, जर नाही बघितलं तर. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, आम्ही गावावरून नवीन कूलर घेतलाय. गावाचा कूलर आहे, इकडून शहरातला नाही. तुम्हाला दाखवतो. तर आता मी तुम्हाला आमचा कूलर दाखवणार आहे. गावचा कूलर आहे म्हणून गवत टाकू नये. बघू शकता तुम्ही, असा कूलर आहे. हवा खूप छान येते या कूलरची, एकदम चांगली. एवढी थंडगार हवा येते, आणि ही लादी आहे पूर्ण अशी थंड होऊन जाते लादी. एवढी चांगली हवा आहे याची, बघू शकता. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की आमच्या वर्गात एक पावणे नावाची मुलगी आहे, ती म्हणजे आम्हाला कबड्डी खेळायला बाहेर गेलेलं. तर मग आम्ही पण गेलो. तर मग त्यातली एक विना नावाची पोरगी होती, तिला माझ्याकडून वाटतं पाहायला लागलं. तर मग मी तिला बोलली माझ्याकडून नाही लागलं, कारण जेव्हा तिची बारी चालू होती खेळायची तेव्हा मी आउट झालेली होती. मग मी पाठीमागे होतो. ती बोलत होती माझा पाय लागला म्हणून माझ्या पायाला लागलं. तर मग मी तिला बोलली माझ्याकडून नाही लागलं, समजलं का तुला? मग लगेच ती पावणे नावाची जी पोरगी होती ती बोलली की नाही, तू हो बोल की तुला आमच्या दोघांच्या मध्ये पडायची काय गरज आहे, आम्ही आमचं बघून घेऊ. मग ती लगेच बोलायला लागली तू भेटी आहेस का, हेस का, तेस का. तर मग मी तिला बोलली, म्हणाली तू बहिरी आहे का? मग मी तिला म्हणाली तुझं नाव टीचरांना सांगू का? मग ती बोलली बिनधास्त सांग. मग मी टीचरांना सांगायला गेली. टीचरांनी तिला बोलवलं, मग ती टीचरांसमोर रडायला लागलेली. मी पण बोलली टीचर की अशी अशी मला बोलली. मग ती पण बोलली की ती पण मला अशी अशी बोलली. मग नंतर टीचरांनी मला पाठवलं, तरी पण ती बोलली. मग मी तिला बोलली की आमच्या आई बाप्पांनी आम्हाला रडवायला शिकवलं, रडायला नाही शिकवलं. मग ती बोलली मी कदम टीचर आहे, आमच्या वर्ग शिक्षक आहे कदम टीचर, त्यांना नाव सांग. बोलली बिनधास्त सांग, तुझ्या आधी मी सांगणार नाव, तू काय करणार. एवढं झालेलं, बघू आता ते नाव सांगते का नाही. मी तर सांगणार आहे, तिथं मला माहिती. हा कूलर तुम्हाला आमचा कसा वाटला? बघू शकता माझी मम्मी जेवतीये. या जेवायला सांगा. जेवा तुम्ही, खावा तुम्ही, खावा मस्त. नको लागू, आम्ही नंतर खाऊ. ती जेवेल, कारण तिला काम पण करायचं असतं. ती पण करते पण तिला पण करायचं असतं, मग ती लवकर जेवून येते. आम्ही मग सगळे तिघं, मी, भाऊ, माझा, मम्मी, पप्पा. मम्मी नाही, पप्पा बघ काय
आज मला भूक लागली म्हणून मी लवकर जेवण करते. तुम्हाला कधी जेवण कर बोलले तर करत नाही तुम्ही. मग त्यांना ते घरी यायला पाहिजे ना जेवण करायला. मजा अशी वाटायला. बोला, घरी यायला पाहिजे ते जेवण करायला. बसले जरा मित्रांसोबत. हा ठीक. तर माझी मम्मी बिग बॉस बघते, मी पण बघते. आम्हाला त्यातली तन्वी आणि रेवा आता गायका लेन्सी झाली रेवाची, तर आम्हाला त्या दोघी खूप आवडतात कारण ते दोघी सुंदर सगळे चांगले गेलात. बिग बॉस बघत होतो त्यामध्ये जो भाऊच्या धक्क्यावर होता ते जे होते तर ते बोलले की तन्वी आणि रेवा खूप चांगली खेळते, फक्त ती जरा बडबडी आहे तन्वी, म्हणून तिचं नाव बडबडी ठेवलंय. आम्ही नाही ठेवलंय, बिग बॉसनेच ठेवलंय. तुम्ही पण बघा, बिग बॉस खूप चांगला आहे. मराठी बिग बॉस सीझन 6 कलर्स मराठीवरच लागतं, खूप चांगलं आहे, बघण्यासारखं आहे. ती राखी सावंत ती एवढी भांडणं करते, एवढी भांडणं करते. आम्हाला जर ती राखी सावंत असती तर बिग बॉसचा काय मजाच नसते, एवढी चांगली भांडणं करते. माझा भाऊ पण आता जेवायला बसतोय. आता हे जेवतात पण मी वरती बसते, नंतर येईल मी आता ब्लॉग मध्ये. तर आता हे सगळे जेवतायत कूलर खाली मस्त बसून. मी बसते, मी आणि माझे पप्पा नंतर जेवणारे. चला तर इथं ब्लॉग संपलेला आहे. तुम्ही माझ्या आयडीचं नाव आहे आराधना. तुम्ही माझ्या यूट्यूब आयडीला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.